नमस्कार, माझं नाव कस्तुरी महाजन। आम्ही आज स्वराज्य संस्थेतर्फे महिला दिनानिमित्त एका सोलापुरातल्या मोठ्या उद्योजकांना भेटायला आलेलो आहोत। तर त्यांचं नाव आहे चंद्रिका चव्हाण। त्यांनी त्यांच्यासारख्या अनेक उद्योजकांना सोलापुरात महिलांना बनवलेलं आहे आणि आज आपण त्यांचा आदर्श आणि त्यांच्या आयुष्याची वाटचाल पाहण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत। ह्या कोरोना संकटामुळे आपण करणार काय, तर अशा ऑनलाईन माध्यमातून आपण त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ। सर्वप्रथम सर्वांना या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि स्वराज्य संस्थांची ही तरुण मुलं एकत्र येऊन आज जे काम करतायत, मागील 2 वर्षापासून समाजात त्यांचा एक ठसा उमटवण्याचं काम करतात। म्हणूनच मला असं वाटतं की भारत सत्तागुरू होण्यासाठी आता वेळ नाहीये, कारण तरुण झपाटलेला आहे आणि या तरुणांच्या माध्यमातूनच मी तुम्हाला संवाद साधतेय। माझं नाव आता सांगितल्याप्रमाणे चंद्रिका संभूसिंग चव्हाण। सोलापुरात उद्योगवर्धिनी संस्था नावाने कार्यरत असते। उद्योगवर्धिनी संस्था काय करते, तर उद्योगवर्धिनी संस्था महिलांच्या क्षेत्रात स्वावलंबन विषय घेऊन काम करतो। 2 विषय घेतलेले आहे। आम्ही जे काम करतो त्या कामात आमचा ज्या महिला आहेत, आमच्यापर्यंत ज्या महिला येतात त्या महिला कोण आहेत, तर त्या वेगवेगळ्या अडचणीत आलेल्या महिला आहेत। मग त्या सामाजिक असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, कौटुंबिक असतील, अशा ज्या महिला अडचणीत असतात त्या महिला संस्थेपर्यंत पोहोचतात किंवा संस्था त्यांच्यापर्यंत सुरुवातीला पोहोचायची आणि या पोहोचलेल्या महिलांना त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचं काम उद्योगवर्धिनी करते। म्हणजे काय, काही वेळेला प्रश्न पडतो, आम्ही छोटंसं काम करतो, खूप मोठं नाही। उद्योगवर्धिनी 2004 सालापासून काम करते, म्हणजे आज जवळपास 16-17 वर्ष झाले सोलापुरात त्याचं नाव आहे। पण ती जी महिला आमच्यापर्यंत येते तिला जर आम्ही सांगितलं की तू ट्रेनिंग घे आणि उभी राहा, तर तिच्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही नाही, तर काय करावं, तर मुळातले त्यांच्याकडे गुण असतातच, त्या गुणांचा थोडी जाणीव करून घेतो आणि त्या गुणांच्या आधारावर त्यांना उभं करण्याचा प्रयत्न करतो। एखादी बाई आहे की तिला काही येत नाहीये, तिला विचारतो तेव्हा ती ताई सांगते की तुला काय येतं, मला काहीच येत नाही, मी शिकलेली बी नाही आणि आमच्या घरात काही बी नाही। मग तू काय करते, मी काय बी करत नाही पण मला काय बी करायचं। म्हणजे काय, तर त्यांना आम्ही सांगतो की तुझा याच्यातलं प्रश्नांमधनं विचारतो, बर तुझ्याकडे कामाला किती बायका आहेत, अगं बाई आमच्याकडे कामाला बायका कसं असणार आहे, मीच लोकांचं काम करते। म्हणजे तू धुना भांडीला जाते का, हो मी धुना भांडीला जाते, किंवा माझ्या घरचं काम मीच करते, स्वयंपाकाला बाई नाही, कोणा कुठलंच कामाला नाही, सगळं काम मीच करते। म्हणजे तुला स्वयंपाक येतो ना, तू चांगलं घरची कामं सगळी करू शकते। बरं उन्हाळी कामं असतात तर पापड कुरडई शेवया सांडगं लागतं, ते कुठून आणताय, अहो ते विकत आणतात का, आमचं सासूबाई कसले आणू देत नाही, मग घरी करायला लागतं, म्हणजे ते पण तुला येतं। किंवा माझ्या आईने शिकवलेलं आहे, मला ते पण येतं, म्हणजे बाहेरचं आणत नाही। मग हे तुझं गुण आहे, हे गुणची त्याला जाणीव करून देणं आणि तिला स्वयंपाक येतो चांगला, मग तिला आपण सांगतो की तू काय करू शकते, बरं तुला पोळ्या करता येतात ना, मग तू पोळ्याची कामं कर, तुला भाकरी बनवता येते ना, मग तू भाकरी कर, तुला उन्हाळी कामं येतात तू तेचाच जा, तुला छान भाज्या बनवता येतात तेचाच कर, तुला सजवण्याच्या वस्तू बनवता येतात तर तू कलाकुसरीची कामं कर, तुला सिलाईची कामं येते मग सिलाईची। हे आपण त्यांना पर्याय देतो तेव्हा ती थोडी हलकं होते आणि मग तिला कळते की मी काय करू शकते। त्या प्रकारचं काम उद्योगवर्धिनी करते। 93 सालापासून मी स्वतः काम करते। 2004 सालापासून संस्थाचं रजिस्ट्रेशन केलं आणि संस्थाचं रजिस्ट्रेशन बरोबर आम्ही 11 महिला एकत्र आलो आणि त्याची एक बॉडी केली आणि त्या सगळ्या बॉडीच्या माध्यमातून विविध कामांना घेऊन आम्ही छोटी छोटी भांडवलांमध्ये काम आता महिलांमध्ये आम्ही उभे करतो। खूपच छान मॅडम, आम्हाला तुमचा आदर्श घ्यावासा नक्कीच वाटेल। तर आज 8 मार्च महिला दिन रोजी तुम्ही इतर महिलांना किंवा मुलींना काय सांगू इच्छिता? मी प्रत्येकाला, महिला आणि मुलींसाठी मला संदेश देण्या एवढी मोठी मी नाहीये, पण या मुली त्यांची आई म्हणून आणि महिलांची मैत्रीण म्हणून निश्चित मला त्यांच्याशी संवाद साधायला आवडेल की तुमचं मधले सुप्त गुण आहे त्यांना जागे करा, त्या गुणांच्या आधारावर उद्योजक बना,
जिथं जिथं गरज आहे तिथं आमच्यासारख्या अनेक संस्था काम करतात. त्या संस्थेचं सहकार्य घ्या, पण बुजरे होऊन बसू नका, रडत बसू नका की माझ्या घरात हे नाहीये ते नाहीये, ही सुविधा नाही. नाहीचा पाडा म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे त्याच्यातलं आपण बघा. मैत्रिणींनो करतो का नाही की मला फंक्शनला जायचंय, मग पार्टीवेअरच कपडे पाहिजे, आपण विचार करतो की हा मला लग्नात जायचंय म्हणजे लग्नातली साडी, मग आपण लगेच दुकानात नाही जात. जे आहे त्याच्यातनं आपण एखादा छान ड्रेस असेल किंवा साडी असेल ते नेसतो, थोडी हेअरस्टाईल करतो आणि ते कार्यक्रमाला जातो. घरात पाहुणे आले तर काय करतो, काहीच नाहीये. शेवई आहे तर पटकन थोडं दूध आणतो, शेवई पाण्यात शिजवतो, थोडं दूध साखर घातली की शेवईची खीर होती. म्हणजे बिझनेसचे मॅनेजमेंट गुरु तरी आपणच आहोत. मग घाबरायचं कशाला? इतकं इच्छा छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्ही जर पुढे होऊ शकता तर संकटाला तोंड द्यायला शिका ना. आणि संकट मोठे नसतात, त्याच्यापेक्षा पर्याय खूप मोठे आपल्याकडे आहे. फक्त पर्यायाकडे बघा असं मला वाटतं. ह्या महिला दिनांच्या निमित्ताने संदेश हाच द्यावा वाटतो की कोरोनाच्या काळात खूप आपण आपटले गेलेले आहोत. सगळं पूर्ण जग आपटलं गेलं, खूप मागे गेलो. पण कोरोना कोरोना करून भाऊ करू नका. हे झालं ते झालं नाही, आता मी काय करू शकतो हे बघा आणि पुढे या. पुढे तुमच्यासाठी निश्चित कोणीतरी एक पणती घेऊन उभं आहे. त्या पणतीच्या उजेडातनं तुम्ही दिव्यापर्यंत याल आणि दिव्यापासून तुम्ही सूर्याच्या प्रकाशापर्यंत पोहोचणार आहे. हे तुमच्या हातात आहे. तुम्ही फक्त बाहेर पडणं आणि मोकळ्या विचारांची गरज आहे, ते करा. हा तुमचा संदेश महिलांना नक्कीच स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करेल हीच मी अपेक्षा करते सगळ्या महिलांकडून आणि नवीन तरुण पिढीकडून. तर आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात किंवा ज्या पोझिशनला आहात त्यात तुम्ही समाधानी आहात का, आणि तुम्ही तुमच्यासारखं इतर महिलांनाही बनवू इच्छिता का? दोन प्रश्न एकत्र आता कस्तुरीने मला विचारलेला आहे की तुम्ही ज्या पोझिशनला आहात त्याच्यात तुम्ही समाधानी आहे का? मी केव्हाचीच समाधानी आहे. कारण अनेक महिला याच्यातनं उभे राहिलेल्या आहेत, छोट्या छोट्या गोष्टींमधून उभे राहिलेले आहेत. त्यामुळे तो समाधान ते समाधान मला निश्चित आहे. पण एका दृष्टीने मी असमाधानी आत्मा आहे असं मी नेहमी म्हणते की मला कधीही समाधान, मला असं वाटतं की माझ्या समोर आलेली प्रत्येक व्यक्ती उभी राहिली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने उभं राहण्याचं त्यांचा परीने त्यांनी पुढे जायला पाहिजे. त्यामुळे त्या बाबतीत मी समाधानी नाहीये. आणि पोझिशन म्हणायला गेलं तर पोझिशनमध्ये काही नसतं, त्याच्यात बडेजाव असतो आणि दिखावा असतो. त्यामुळे पोझिशन मला आवडत नाही. मला आवडतं सामान्य सगळ्यांमध्ये, तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांमध्ये राहून काम करायला आवडतं. त्यामुळे तेच माझी आवडही आहे आणि पुढेही जायला तेच मला प्रेरणादायी ठरतं. कारण मला रोज नवीन प्रेरणा मिळते. आज जशी तुम्ही तरुण मुलं आली तर मी खूप खुश झाले की ह्या तरुण मुली किती छान काम करतात. आणि एका बाजूला रडणाऱ्या सगळेजण येतात की तरुण पिढी बिघडली, तेव्हा थोडी अपसेट होते. पण निश्चित तुम्हाला बघून प्रेरणा घेते की नाही ही मुलं छान करते ना, मग कसं बिघडली. कुठेतरी आम्ही देण्यात कमी पडतो, आई म्हणून मी कमी पडत असेल. आणि परत एक सगळं छोट्या मैत्रिणींना किंवा मित्रांना, कॉलेजमध्ये जाणाऱ्या आणि हे ऐकणाऱ्या सगळ्या असतील, त्यांना निश्चित मला असं सांगावं वाटतं की काही चुकलं असेल तुमच्याकडून, असेल चुका झाल्या, चुका माणसांकडूनच होतात आणि तुम्हाला वाटतं की ही चूक आहे, त्याच्यात मला कुठेही काही मार्ग दिसत नाही, आत्ता माझ्या हातात काही पर्याय नाही, तेव्हा चुकीची पाऊल उचलू नका. तुम्ही माझ्याकडे या. आई म्हणून तुमचं नेहमी स्वागत करते. आता तुम्ही जे म्हणालात त्यावरून बाकीच्या इतर महिला आणि मुली ह्याची प्रेरणा घेऊन किंवा ह्याचा एक धडा घेऊन पुढे जायला शिकतील आणि त्यांच्या करिअरमध्ये ते बदल करून एक स्वतः मोठ्या काहीतरी पदावरती जातील ज्यांना ह्याची मदत होईल खूपच. तर आता वाढत्या जागतिकीकरणासोबतच महिलांमध्ये स्वतःला कमी समजणे किंवा डिप्रेशन आणि मानसिक अवस्था अशा प्रकारची संभावना वाढत चालली आहे. तर त्याबद्दल तुम्ही महिलांना काय सल्ला द्याल? नाही, मला असं वाटतं की प्राचीन काळापासून आपण जेव्हा बघितलं तर महिला कधीही दुर्बल नाही, महिला सक्षमच आहे आणि त्या पुढे जाण्यासाठी कायम आपण जर बघितलं ना तर आपल्या समोर अनेक आयडल महिला आहेत.
की ज्यांचा याचा आदर्श घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. फक्त कमी आता काय होते की या जागतिकरणमध्ये पाश्चात्य देशांचं अनुकरण करून, म्हणजे मराठीची म्हण आहे ना की लाव हळद न हो गोरी, त्याच्यासारखं. पण ते लाव हळद आणि हो गोरी होऊ शकतं का? नाही होऊ शकणार आहे. पण आम्ही काय बघितलं पाहिजे, पाश्चात्य देशाचं अनुकरण नका करू. तुम्ही त्याच्यातलं काही धडे घ्या की आम्ही कशी पुढे जाऊ शकतो, काय करू शकतो. अर्धवट ज्ञान कधीही आपल्याला पुढे नेत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण ज्ञानांची गरज आहे. आणि ते घेऊन जर आपण पुढे गेलो ना तर आपण कमी पडत नाही. तिथं मला नाही वाटत आहे की मला माझा स्वतःचा याचा अनुभवावरनं की माझं शिक्षण जर बघायला गेलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी शेवटला सांगणार आहे, आता नाही सांगणार आहे. पण मी आता बिझनेस मॅनेजमेंटच्या लोकांना, कित्येक लोकांना मी ट्रेनिंग देते किंवा त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून ट्रेनिंग द्यायला किंवा लेक्चर द्यायला असं जाते. MSWच्या स्टुडंटांना आम्ही त्याच्यातलं मार्गदर्शन करतो. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक जी उभी राहू इच्छितात, की ज्यांना मोठ्या कंपन्या काढायचं आहे किंवा मोठं काम उभं करायचं आहे, त्यांना आज आम्ही त्यांना आमच्या अनुभवाच्या आधारावर आम्ही मार्गदर्शन करायला जातो. कुठेही कमी नाहीये. मी दिसायला अशी खूप सुंदर नाहीये, पण मी कायम सांगते की माझ्यापेक्षा जगात कोणी सुंदर नाही, मीच सुंदर आहे. जेव्हा मी मला स्वतःला हे म्हणेल की मी सुंदर आहे, माझ्यात काही कमी नाही. माझा रंग काळा आहे तो माझा दोष नाहीये, मी सावळी हे माझा दोष नाहीये, आणि माझ्या आई वडिलांचा पण मुळीच नाहीये. त्यामुळे मी का भाऊ करायचं? माझ्याकडे जे आहे ते घेऊन मी जर पुढे चालले तर मला कुठेच कमी वाटत नाहीये. मला ना कधी पैशांची हे लागली. मी पुढच्या याच्यात काही प्रश्नांमध्ये उत्तर देणारच आहे की पैशांचं भांडवल खूप लागतं का, तर नाही. खूप भांडवल असेल, पैसा असेल तर उद्योग होतो, ही लागतं, गरज आहे. पण पैसाच लागतो असं नाही. तुमची स्किल कामाला येते. तुम्ही त्याच्यातले खूप गोष्टी आहेत. जर बिझनेसमध्ये उतरायचं आहे तर तुमच्यातल्या याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्हाला काय काय यायला पाहिजे. तर तुम्ही चांगले श्रोता असलं पाहिजे पहिल्यांदा. म्हणजे तुम्ही ऐकायला शिका दुसऱ्यांचं. फक्त तुम्हीच बोलू नका, दुसऱ्यांचं ऐका पहिलं. मग तुम्ही ऐकताय तेव्हा तुम्ही चिंतन सुरू करा. मग तुमच्या चिंतनाचा स्वभाव असला पाहिजे. तुम्ही नोट काढली पाहिजे. तुम्ही कुठे काही चांगलं बघताय, काही वाईट बघताय, ते सगळं तुमच्यामध्ये नोट करा. की लिहून ठेवा की हा मी इथं आज चांगलं बघितलं, यांना भेटलं, ह्याचा ते करतात, मग माझं काम करताना मला त्यांचा उपयोग होऊ शकेल का, हे नोटिंग करता यायला पाहिजे. दुसरे, तुम्ही उघड्या डोळ्यांनी बाजारात फिरा. सगळे म्हणतात आम्ही डोळे बंद करून फिरतो का, तर डोळे बंद करून आपण नाही फिरत, पण उघडे डोळे म्हणजे आतले डोळ्यांच्या ह्याच्यातलं की बाजारात काय चालतं. आता मला जर इथं सांगितलं की तुम्ही सगळ्या ह्याच्यातलं जे काम करताय ना, तर तुम्ही मिनी स्कर्ट तयार करा. मिनी स्कर्ट तयार करा आणि सिवलेस त्याचा ब्लाऊज तयार करा. खूप जाईल का सोलापूरला? नाही जाणार. सोलापूरची ती नजर मला पहिला तयार करावी लागेल की मिनी स्कर्टमध्ये जाणारी एखादी बाई असेल तर ती नजर, अय्या असं नाही, असू दे, आता मुली शिकतात ते पण घालतात. ती नजर आणि विचार माझे तयार, म्हणजे मला पहिला मला तयार करावं लागेल. हे तयार केलं तर ते होऊ शकेल. त्यामुळे तसंही याच्यातलं आपण तयार व्हायला लागेल की मी जिथं काम करते तिथली भौगोलिक परिस्थिती काय आहे, तिथला आर्थिक स्तर काय आहे, तिथला बेसिक उद्योग सगळे काय आहे, तिथे माणसांची मानसिकता काय आहे आणि मला काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. तर आपण करू शकू. फक्त पैसा हा गरजेचा नाही. मग थोडी ट्रेनिंग त्याच्यासाठी घ्यावी लागेल का, तर निश्चित काही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. काही लोकांना भेटले, मी म्हणते ट्रेनिंगच अशी टेक्निकल ट्रेनिंगच नाही, तर काही लोकांना भेटून, हल्ली मोबाईल आपल्या हातात आहे त्याच्यातलं शिकतो, ते सगळं खरं असतं का, तर नाही. पण तुम्ही प्रयोगांती तुमचं सिद्ध करू शकता ना, की पनीरची भाजी करायची किंवा केक बनवायचा आहे तर बनवा ना. त्याच्यातला बिस्किट याच्यातलं घेऊन तुम्ही केक बनवा. तुमचं चुकेल, पहिल्यांदा आकार चुकेल, काहीतरी फिनिशिंग चुकेल, दोनदा बनवले की तुम्ही त्याच्यातले मास्टर व्हाल. तुम्ही तिसऱ्यांना सांगेल की हे असं नाही असं कर, म्हणजे चुकात सुधारल्या का नाही. तसं बिझनेसच्या ह्याच्यात पुढे मार्गक्रमण करता येतं. त्यामुळे या जागतिकीकरणच्या ह्याच्यातलं आपण म्हणतोय ना, तर आता भारतच सगळ्याच्या ह्याच्यात आपण पुढे जातो. कारण का, तर सगळ्यात जास्त युवा पिढी भारतात आहे, म्हणून आपण पुढे जातो. हे तुम्ही आमचं सगळं शक्ती केंद्र आहात आणि हे शक्ती केंद्र पुढे गेलं तर निश्चित भारत पुढे जाणार आहे.
आणि त्याच्यात आम्हाला सगळ्यांना पुढे नेणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यामध्ये असणारे गुण याचा विचार करून पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. माझा अनुभव आहे. जगातल्या बदलत्या मानसिकतेबद्दलही तुम्ही बदललात तशाच प्रकारे आणि त्यातूनही तुम्ही तुम्हाला स्वतःला सक्षम बनवलं. म्हणजे जशी मानसिकता बदलत जाते, जसं जागतिकीकरण होत जातंय त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःलाही डेव्हलप करत गेलात आणि तसंच तुम्ही इतरांना सुद्धा तुमच्या हाताखाली जे काही काम करतात किंवा जे बिझनेस लोक तुमच्याकडे तुमचा सल्ला विचारायला येतात तर त्यांनाही तुम्ही अशाच प्रकारे मोटिवेशन दिलं आणि ते आता ह्या पायावरती स्वतःच्या उभारलेले आहेत. तर ही खूपच चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल आणि पर्सनल म्हणजे वैयक्तिक हा जो काही आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो तर तो तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करता तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये? म्हणजे मी स्वतः उद्योजक नाही, ती उद्योजक बनवते, पण मी उद्योजक, माझा कुठलाच व्यक्तिगत व्यवसाय नाही. आणि हे मी पहिल्या दिवशी काही गोष्टी ठरवलेल्या होत्या की जेव्हा मी स्वतः व्यक्तिगत उद्योग करेन. खूप उद्योग केले, छोटे छोटे काम करून पाहिले, त्याच्यातनंच मी पुढे आलेली आहे. घराची गरज होती, ते करावं लागलं आणि केलं. पण नंतर एका स्टेप नंतर पोहोचल्यावर मी विचार केला की आपण जर स्वतः सगळ्यांमध्ये जातो, संपर्क चांगला आहे, बोलतो चांगलं, करतो चांगलं, तर आपण एकदा उभं राहिल्यानंतर माझ्या बरोबर ज्या सहकारी महिला आहेत की जे छोटा छोटा उद्योग करतात त्यांना पुढे नाही जाता येणार आहे. ते पहिल्या लोक माझ्याकडे बघतील, माझा माल घेतील, मग ते छोट्या व्यावसायिकांचं घेतील. त्याच्यापेक्षा आपण उद्योग नाही करायचा, आपण उद्योजक तयार करायचं. आणि त्या परीने आता आम्ही उद्योजक तयार करण्याचं काम करतो. आणि व्यक्तिगत बॅलन्स म्हणजे माझा पूर्ण परिवार एक वेगळ्या विचाराने काम करतो. आम्ही सगळे कुटुंब व्यवस्था माझी जी आहे ती वेगळी आहे थोडी असं म्हणता येईल की आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा विचाराने प्रेरित होऊन ती प्रेरणा घेऊन काम करतो की म्हणजे लोकांचा गरजेला आम्ही सगळ्यांनी उपयोगात यायला पाहिजे. असं जिथं जिथं कुटुंबाला वेळ देण्याची गरज आहे तिथं निश्चित देतो, थोडं नियोजन करतो आणि पुढे जातो. कधी होतंय फॅमिली टाइम देता कमी येतो आत्ता की जिथं माझी गरज असेल तिथं मी नाही देऊ शकत वेळ. पण आता त्यांनी समजून घेतलेलं की आता त्यांना, आणि मला असं वाटतं की एक कुटुंब म्हणजे त्यांना वारीत टाकलं असं नाही. आमच्या कुटुंबामध्ये आम्ही जेवढे सगळे आहोत त्याचं आमचं बोलणं होतं, बसणं होतं, एकत्र जेवतो, सगळंच करतो. जिथं गरज आहे तिथं उभेच राहतो. पण रोजच तेवढा वेळ देणं त्याच्यापेक्षा माझी मी माझा वेळ बाहेर दिला तर अनेक कुटुंब उभे राहतील, हेच एक ध्येय घेऊन चालतो आणि त्याच्यात माझ्या परिवाराचा पाठिंबा आहे. त्यामुळे दोन्ही मला हे करता येतं. हा जो वर्क लाईफ बॅलन्स हा जो कन्सेप्ट आहे तो तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या लाईफमध्ये मॅनेज केलाय. त्यामुळेच तर तुम्ही आज इथे एवढ्या मोठ्या पदावरती आहात असं मी म्हणू इच्छिते. तर तुम्हाला कोणाचा आदर्श होता आणि इतर महिलांना आदर्श ठेवून पुढे वाटचाल करण्यासाठी तुम्ही काय उपदेश द्याल? आदर्श खूप जणांचा आहे. म्हणजे रोज माझे आदर्श बदल, म्हणजे रोज एकाकडनं मी प्रेरणा घेते, प्रत्येकाकडून मी प्रेरणा घेत असते. पण माझी पहिली प्रेरणा असेल तर नानाजी देशमुख, आता ते नाहीये, पद्मश्री विभूषित आहेत, आज जगात नाहीये. त्यांचा खूप मोठं दीनदयाल शोध संस्था म्हणून एक संस्था कार्यरत त्यांनी केली आहे. ते अनेक वर्ष खासदार मंत्री असे अनेक पदांवर राहिलेले होते. पण त्यांनी जे ग्रामविकास आणि महिलांचा आणि उद्योगाच्या क्षेत्रात जे काम केलं त्यांना पाहून मी खूप प्रेरित झालेले होते आणि ते माझे पहिले प्रेरणास्थान आहे. माझी आई पण माझी प्रेरणास्थान आहे, माझे सासूबाई पण माझ्या प्रेरणास्थान आहे, माझा परिवार आहे, माझ्याबरोबर सहकारी ज्या महिला आहेत त्या माझ्या प्रेरणास्थान आहे. आणि जिथं जिथं जातो तिथून आपण काहीतरी नवीन शिकतोच, नक्की शिकतो. की आज तुम्ही मला जसं शिकवलंय की ही सगळे तरुण पिढी की तुम्ही रडत नाही बसला की नाही यावर्षी आपण कोरोना आहे त्यामुळे काही नाही करणार, तुम्ही गप्प नाही बसला, तुम्ही मास मीडियाचा आधार घेतलाय की मोबाईल आपल्या हातात आहे ना, आपण मुलाखत घेऊ आणि लोकांपर्यंत पोहोचू, म्हणजे तुम्ही त्याच्यातनं मार्ग काढलाय. तर मी तुमच्याकडनं शिकते की रडत बसण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे त्याच्यातनं पुढे जा, हे तुम्ही पण मला शिकवलेलं आहे. त्यामुळे तुमच्यातनं पण शिकते, हे वेगवेगळ्या प्रेरणा मी घेत पुढे जाते. आज या समाजातली महिलांची परिस्थिती यावर तुमचं काय मत आहे? महिलांची परिस्थिती उत्तम आहे, खरंच उत्तम आहे.
महिलांना मान सन्मान सगळं दिलं जातं, पण कमजोरी दृष्टींमध्ये आहे. जी कमजोरी आहेत ना ती दृष्टींमध्ये, ती बदलायची गरज आहे. की जर आत्ता जे अत्याचार होतात किंवा रॅप होतात, हे होतं ते होतं आपण म्हणतो, पण ते करणारे कोण आहे? ते आपल्याच समाजातील व्यक्ती आहे. त्याला सपोर्ट करणारी एखादी वेळेला स्त्रीच असेल किंवा कोणीतरी पुरुष असेल. तर ह्या पुरुषांची मानसिकता आम्ही सगळ्यांनी मिळून बदलायची गरज आहे. तर जर ज्या पुरुषाला असं वाटले की ही मुलगी माझी मैत्रीणच व्हावी आणि माझी सहचारणी व्हावी, तेव्हा मला उपभोगाची वस्तू व्हावी, असं जेव्हा त्या पुरुषाला वाटतं, तेव्हा त्याच्या नजरेसमोर त्याची बहीण आई काय येत नाही. ती जर आली तर ते दृष्टी बदलेल, मन बदलेल. हे करायची गरज आहे. आणि ते आत्ता त्याच्यात खूप कारण आहेत. सगळ्याच गोष्टी तसाच असतील असं नाही. दोन हातांनी पण टाळी वाजते. खूप आतमध्ये गेलो तर अनेक गोष्टी त्याच्यातल्या लक्षात येतात. पण मला असं वाटतं की ही मानसिकता आपण सगळे मिळून बदलूया. की प्रत्येक बाईंना सन्मान, म्हणजे प्रत्येक स्त्री जातीला आपण सन्मानाने जर बघितलं, आणि त्याच्यात मी सन्मान म्हणजे काय करायचंय, त्याला फुलं गुच्छ द्यायचंय का, बुके द्यायचंय का, तिला उचलून द्यायचं, काही करायचं नाही. फक्त त्यांचा तुमची बायको सोडून सगळ्यांना आई आणि बहीण बघा. तेच याच्यातलं मार्ग आहे. बाकी काही नाही. आपण हे करावं लागेल. की तुम्ही सगळ्या तरुण मुलांनी करण्यासाठी हा विषय आहे की मोकळ्या मनाने बोलायला आता संवादाची गरज आहे. तुम्ही मैत्रिणींशी खूप बोला, मित्रांशी खूप बोला, पण बोलताना तुम्ही तुमची लक्ष्मण रेषा कायम ठेवा. लक्ष्मण रेषा ठेवायची आहे की मला कुठल्यापर्यंत पुढे जायचंय. मित्रमैत्रिणींचा ग्रुप आहे, मुलांशी बोला, जा, मला काहीच अडचण नाहीये की तुम्ही एकत्र फिरा, उशिरापर्यंत जा, पण तुम्ही तुमचा घरातल्या लोकांना विश्वासात घ्या की मी ह्या मुलांबरोबर आहे तर मला त्याच्यातले धोका नाही, मला माझे धोके आहेत. आणि तो सक्का माझा खूप जवळचा मित्र असेल आणि तो जर असं काहीतरी वागत असेल तर 2 थोबाडीत मारण्याची माझी ताकद आहे. मी त्याला 2 थोबाडीत मारून सरळ करू शकेल, कारण मी तर मित्रच आहे ना. मी बोलू शकेल की ही मर्यादा तुला ओलांडायला परमिशन नाही, तुला तिथपर्यंत नाही यायचंय. ही मर्यादा आमच्या मर्यादा आम्ही ओळखून देऊया आणि पुरुषांची मानसिकता बदलली. एवढे जर तुम्ही व्यवस्थित फिट राहिलात तर कुठल्याही गोष्टी तुम्हाला अडचणी येत नाही. मलाच याच्यातला मला खूप काम करायला लागलं, बाहेर खूप जायला, आणि मला कायम पुरुषांमध्येच काम करावं लागलं पहिल्यापासून. मी काम महिलांसाठी करते पण फिरते मग पुरुषांमध्ये जायला लागलं, कारण मी वाहन चालवत नव्हतं. मग कुठे जायचं, एक कोणी कार्यकर्ता आल्या, कोणी आले मुलं, त्याच्या मागे बसून जायचं. पण माझ्या घरातल्या लोकांना पक्क माहिती होते, माझ्या मुलांना, माझ्या नवऱ्यांना यायचं की मी घरात येऊन सगळं सांगत होते. मी आज याच्याबरोबर गेले होते, हे झालं ते झालं, सगळं सांगत होते. त्यामुळे माझ्या मुलांना, नवऱ्याला वाटलं नाही की त्या पुरुषाच्या मागे बसून गेले म्हणजे ही कुठे गेली, काय केली. कुणी सांगितलं, कुणाची हिंमतही नाही झाली की माझ्याबद्दल त्या विषयाने बोलणं झालं. हिंमत नाही झाली, कारण मी तेवढी प्रामाणिक होते, माझ्याशी प्रामाणिक होते, माझ्या कुटुंबाची होतं आणि माझ्या समाजाची होतं. त्यामुळे ती वेळ नाही आली. तर तुम्ही मुलांनी सगळ्यांनी असं राहावं, मैत्री निश्चित करावी, पण मर्यादा ओळखून. नक्कीच महिलांनी स्वतःची मर्यादा ओळखून आणि स्वतः मनाशी ठरवून वागायला पाहिजे. आणि हळूहळू पुरुषांच्याही नजरा बदलतील, त्यांच्याही मनात महिलांबद्दलचा बदल होणार आहे, नक्की होईल. तर हळूहळू ह्या पण गोष्टी होत जातील. तर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या किंवा तुम्ही काय स्ट्रगल केलं, कशा गोष्टींना तुम्हाला फेस करावं लागलं? अडचणी तरी कुठलंही काम मी तुम्हाला पहिल्याच सांगितले की जेव्हा तुमच्याकडे त्याच्यातलं नॉलेज नसेल, पैसा नसेल, मनुष्यबळ नसेल, या सगळ्या गोष्टी नसेल, तेव्हा आपण प्रत्येक पावल्या पावल्यावर आव्हान असतं आणि स्ट्रगल करावीच लागते. पण ते आव्हानाला संधी म्हणून आम्ही जेव्हा समोर जातो ना, तेव्हा ते आव्हान वाटत नाही. कुठलंही दुःख नंतर सुख येणार आहे आणि सुखानंतर परत दुःखाची पाळी आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला जो हा गोष्टी करावं लागेल त्याच्यातलं आव्हान खूप आले. म्हणजे स्ट्रगल करायला लागली. स्ट्रगल म्हणजे काय करावं लागलं की नियोजन करावं लागले. सकाळचं काम सगळं घरचं करून, घरचा लोकांचा वेळा, त्यांचं खाणं पिणं सांभाळून, आल्यानंतर लगेच चिडचिड न करणं, पसाराही बघितलं. माझी मुलांनी खूप स्ट्रगल केली असं मला वाटतं की माझ्या मुलांनी खूप मला सहकार्य केलं.
माझ्या नवऱ्याने केले. कारण त्या लोकांना मी दिवसभर घरात सोडून सोडून जात होते लहान लहान मुलं असताना. मग एकदा शिजवले अन्न दिवसभर ते खात होते. मग थोडा पसारा केला तर मी चिडून चालत नव्हतं. मी संध्याकाळी त्यांना जवळ घेऊन बोलत होते, नवीन काहीतरी आमची जी परिस्थिती असेल ते करत होतो. पण त्याच्यामुळे हे मला करता आलं सगळं. हे सगळं करता आले ते त्याच्यामुळे आले. त्यामुळे स्ट्रगल मला नाही वाटली खरं. खूप अडचणी खूप आल्या, पण त्या वेळेत सुटल्याही गेल्या. त्यामुळे त्याचं खूप मला असं काही करावं लागलं, असं वेगळं काही करावं लागलं. मला मारायचाही प्रयत्न झाला, मला माझ्या अंगावर पण धावून आले. मला एक दिवस त्याच्यासाठी जेल पण जावं लागले. एक दिवस पूर्ण दिवस मी लोकांच्या कामासाठी जेलमध्ये होते. काही वेळेला आरोप प्रत्यारोप आलाय, मला उडवून देण्याची धमकी आली. माझ्या मुलगी, तुमची मुलगी आहे, तरुण आहे, दिसायला छान आहे, विचार करा, त्याच्यापर्यंत धमकी पण आल्या. पण तेव्हा फक्त न फक्त होतं की आपलं मनोबळ पक्क होतं की मरायचं, त्याच्यासाठीच मरायचं. मग जाऊ दे, तू मारून टाकलं, तुझा हाताने सही होईल, किती बिघडणार आहे. एकदा तरी मरायचं आणि ते ठरलेलं आहे. देवावर खूप विश्वास आहे माझा, प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे तारणारा मारणारा कोण आहे, हा बोलणारा कोण आहे. आणि असं व्हायचं की एखाद्या बाईंची अडचण सोडवताना, म्हणजे प्रसंग एक सांगताना पुढे जाते की त्या बाईचा नवरा खूप दारू पितो, त्याला मारहाण करतो, त्याच्यावर संशय घेतो आणि कमवायचं पण त्या बाईनेच. कामालाही तूच जा, पण कामाला गेली तर कोणाशी बोलायचं नाही. तू बोलताना दिसते की तुझं त्याच्याबरोबर काय संबंध आहे. थोडा वेळ झाला तर तू कोणाला भेटायला गेली होती. आणि त्याच निमित्ताने जर माझ्या बायकांना, माझ्या मुलींनी मार खायचा तर किती दिवस सहन करणार? नाही सहन करणार आम्ही, अन्याय नाही सहन करणार. मार्ग काढू. आम्ही त्यांच्याबरोबर बोललो की नाही, तुला दारू प्यायलाही पैसे तीच देते, तू तरी कमवत नाही, आणि तरी तिला मारायचं. तू मारायचं नाही, तू बोल त्याच्याशी. तुला वाटतं ना संशय, तू तिथं जा, सोड, आण, काय काम करते ते समजून घे, कुणाकडे करताय ते समजून घे. पण मारायचा अधिकार रोज उठून तुझा नाही. आणि नाही ऐकलं तेव्हा आम्ही महिलांनी मिळून ठोकला त्याला, आम्ही ठोकून काढलं. आणि एखाद दोघांना ठोकलं की बाकीचे सगळे जागे होतात. मग आमच्या मुलींमध्ये पण ती ताकद आली. मी प्रत्येक असं नाही म्हणत की तुम्ही टोकूनच काढा. पहिला पर्याय बोलून जर निघत असेल तर त्यातनं मार्ग काढा. त्याच्यातलं काही ना काही असेल ना, परिवाराशी बोला, त्यांच्या नातेवाईकांशी बोला. आणि नसेल तर किती दिवस सहन करणार? कशाला तुझा जीव द्यायचा बाई? एवढी कमजोर आम्ही महिला नाही आहोत, कमजोर महिला कधीच नाही आहेत. कशाला जीव द्यायचा? मार्ग काढू, पुढे जाऊ. कोणतेही काम करण्यासाठी कष्ट हे लागतातच, आणि तुम्ही ते सगळे कष्ट उचलून सगळ्या ह्याच्यावरती मात करून तुम्ही पुढे गेलात. आणि तुम्हाला तुमच्या फॅमिलीचाही सपोर्ट त्यातनं तेवढाच मिळाला. हे खूप वाखाणण्याजोगं आहे असं मी म्हणेन. तुम्ही आमच्यासारख्या कॉलेज ग्रॅज्युएट किंवा यंग यूथ जनरेशनला उद्योजक बनण्यासाठी काय सल्ला द्याल? मला असं वाटतं की शिक्षण आवश्यक आहे, कारण आत्ता काळाची गरज आहे. शिक्षणांबरोबर तंत्रयुग म्हणजे विज्ञान युगही पुढे चालतंय, तंत्रज्ञान आपल्या बरोबर आहे, हे सगळं पुढे जातंय. प्रत्येक विद्यार्थी म्हणजे प्रत्येक मुलगा मुलगी शिकून डॉक्टर इंजिनियर होतील, नोकरी करतील असं होत नाही. तर त्यांचा मधला जो एंटरप्रेनर आहे म्हणजे उद्योजक गुण आहे तो घेऊन जर तो उद्योगात उतरले, म्हणजे तुम्ही जे एक तंत्रज्ञानाचं ज्ञान घेऊन उद्योगात उतरले, म्हणजे आता शेतीवर काम करणारी तरुण मुलं अनेक आहेत. देशभरात माझा प्रवास होत असतो, मी बघते की अगदी शेती, आपण असं म्हणतो हे शेती करणार म्हणजे काय, पण अनेक युवकांनी त्याच्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शेतीमध्ये इतका बदल आणलाय की त्याच्यात नोकरीपेक्षा हे जास्त आहे. तर अशा याच्यात तुम्ही वेगवेगळे क्षेत्र निवडून जाऊ शकता, करू शकता. 4-5 मुलांनी मिळून करू शकता, एकत्र करू शकता, वेगळे करू शकता. पारंपरिक उद्योगांमध्ये तुम्ही जाऊ शकताय. कारण हे सगळे जे नॉलेज आहेत ना ते तुमच्याकडे आता जास्त आहे. कारण तुम्ही टेक्निकल त्याला जॉईंट करता, जोड देताय, म्हणजे जुनं सोडत नाही आणि नवालाही पकडून करताय. ही जी सांगड घालण्याची आता तुमच्याकडे जी कुवत आहे ना ती तुमची छान आहे. आणि ते करून ह्या तरुण मुलांनी उद्योगात जर उतरलात तर आपण खूप चांगलं, म्हणजे जे आपण आयात करावं लागतं, म्हणजे बाहेरच्या देशातून आणावं लागतं, त्याच्यापेक्षा आपण बाहेरच्या देशात देणारे व्यक्ती होऊ शकतो. आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण जाऊ शकतो. तर असं मुलांनी करावं असं मला वाटतं.
असेच बऱ्याच नवीन प्रकारचे फील्ड्स आता डेव्हलप होत आहेत, जसं जसं वाढतं टेक्नॉलॉजी वगैरे निर्माण होतीये, तर असे बरेच लोक करू शकतील म्हणजे उद्योग वगैरे, तर नक्कीच त्यांना मदत होईल उद्योजक बनण्यासाठी. तुम्हाला असं वाटतं का की एखादा फॉर्म्युला किंवा पॅटर्न आहे यशस्वी उद्योजक बनण्यासाठी? फॉर्म्युला पॅटर्न मी मगाशी जे सांगितलं त्या गुणांची आवश्यकता आहे आपल्यामध्ये. फॉर्म्युला आपल्यालाच बनवावा लागतो. जसं आम्ही कडक भाकरीमध्ये आम्ही केला होता, शेंगादाण्याची चटणीमध्ये आम्ही केलेला आहे की कडक भाकरीमध्ये आम्ही काही बदल केले की ती कशी टिकू शकेल, जास्त दिवस टिकण्यासाठी काय करावं लागेल, त्याची टेस्ट बदलू नये, त्याला विदेशपर्यंत कशी पोचवता येईल. भाकरी घरोघरी तयार होतीये पण ती धाब्यावर खायला गेलो तरच आपल्याला मिळत होती सुरुवातीच्या काळात. तर आम्ही हे दुकानांमध्ये आणलं. म्हणजे सुरुवात उद्योगवर्धिनीने केली की उद्योगवर्धिनीचा महिला बनवायला लागला आणि मग दुकानात विक्रीला ठेवाना, मग छोट्या छोट्या दुकानात. आजकाल तुम्ही बघा की सगळीकडे भाकरी विकत मिळायला लागली. तर ही बाजारीकरण केलं त्याचं आम्ही, आणि त्याचा जो साईज आहे तो साईज मेंटेन केला, त्याचा टेस्ट मेंटेन केला, त्याची टिकाऊपणासाठी काय करता येईल आणि हे विदेशवारीपर्यंत कसं करता येईल याच्यात आम्ही आमचा फॉर्म्युला ठरवला की आम्ही काय करू, आमची काय वेगळंपण आहे. तर आमचं आहे. आम्हाला विदेशात द्यायचं तर कसं करावं लागेल, ते पॅकिंग कसं द्यावं लागेल, त्यांना काय सुचवावं लागेल, आणि काळाबद्दल आम्ही बदलही केला त्याच्यात की आत्ता आम्ही पुढच्या काळांमध्ये आम्ही अजून बदल करू इच्छितो की भाकरीमध्ये आम्ही फ्लेवर्स आणतो. जसं खाकरांमध्ये आहे की पालकचा खाकरा, लोक हायजेनिकवर आता खूप आरोग्यावर बघतात, जिममध्ये जातात, त्याचं मेंटेन करतात, वजन वगैरे मेंटेन करतात. पण हे वजन मेंटेन करून उपाशी राहून तुम्ही नाही मेंटेन होऊ शकत. तुम्हाला मेंटेन करायचं तर तुमचं सगळ्या प्रोटीन्स विटामिन्स तुमच्या पोटात जायला लागेल ना. मग ज्वारीची भाकरी कशी आहे की छान आहे, पचायला आहे, तर हे आम्ही त्याचे गुण ओळखून त्याच्यामध्ये असं सगळे आता वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात मिक्स करत करत आम्ही आता पुढे आणतो. म्हणजे पुढील काही वर्षांमध्ये उद्योगवर्धिनीची ज्वारीची भाकरी वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आपल्याला मिळते, नक्की मिळणार आहे. आम्ही जसं बियर बारला किंवा हॉटेल्समध्ये मी पूर्णतः शाकाहारी आहे. म्हणजे याचा अर्थ सगळ्यांनी तेच खावं असं नाही, त्याचा विरोध नाही आहे. जे पुढे जातील त्यांनी जावं. तर आम्ही काही बियर बार्स आहेत, हॉटेल्समध्ये आहेत, त्यांचा एका ह्याच्यामध्ये गेले ते मला बोलवलं होतं. तर त्याच्यात मी त्यांना सुचवलंय की सोलापूरची ज्वारीची भाकरी, सोलापूरची ज्वारी प्रसिद्ध आहे. सोलापूरची ज्वारी का बरं आपण सोलापूरला म्हणतो की पाठीमागे गेले, काही नाही, इतकं सोलापूरमध्ये आहे. तर त्याला तुम्ही फोकस करा की सोलापूरची भाकरी तर जशी ज्वारीची भाकरी आहे. तर आम्ही त्या लोकांना सांगितले की तुम्ही स्टार्टर काही ना काही देताय ना, स्टार्टरमध्ये हल्ली फॅशन झाली, स्टार्टर देत आहेत. तर स्टार्टरमध्ये तुम्ही आमची ज्वारीची भाकरी द्या ना, मसाला भाकरी करून. आम्ही त्यांना टेस्टमध्ये खायला पण दिली आणि काही लोकांनी तो प्रयोग केला. हल्ली मी चेष्टांमध्ये सांगितलं, तो चेष्टाचा भाग आहे की ते सोडून देऊ आपण, की जर पियायला येतो, दारू प्यायला किंवा बियर प्यायला येत आहेत, जे ड्रिंक घेतात, ते लोकांनी तळलेला पापड खायचा, म्हणजे ते पोटाला नुकसान करतात. दारू पिणं चांगलंच नाहीये, तेही नुकसान आहे. त्याच्यापेक्षा आमची भाकरी एक पोटात जाऊ दे, तर ती थोडी तरी दारू पचवेल किंवा ते थोडं तरी काहीतरी त्याला चांगलं मिळेल. म्हणजे इतकी छान मसाल्याची भाकरी होऊ शकते. आणि जी भाकरी तेव्हा आम्ही सुरू केली तेव्हा ती 1 रुपये 1.5 रुपयाची भाकरी होती, आता 5-6 रुपयाला विकली जाते. 1-5 रुपयाच्या भाकरीमध्ये तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया केली, आपण उद्योगमध्ये प्रक्रिया म्हणतो, ती मसाला भाकरी केली तर ती 20 रुपयाला जाते. पैसा कोणाला नकोय. कमी श्रममध्ये म्हणजे कम्प्युटर IT क्षेत्रातले जाणारे लोक पगार का जास्त घेतात, डोक्याचा वापर करतात. मशीन आणि डोकं दोघांचा वापर केला की त्यांना पैसे जास्त मिळतात. राब राबणाऱ्या माणसाला नाही मिळत. फक्त तेच करा की भाकरी बनवणाऱ्या त्याच्यावर मसाला जर हे केला तर ती 20 रुपयाला विकली जाईल ना, 15 रुपये जास्त मिळतील. असे पुढे जाईल. अशा नवीन नवीन प्रकारच्या आयडिया सुचवून आणि नवीन युक्त्या करून तुम्ही जे म्हणजे तुमचं बिझनेस मार्केटमध्ये आणलाय आणि त्याला जो प्रतिसाद लोकांकडून मिळालाय हे खूपच चांगलं आहे.